नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्ही बघितलं असेल की आता कपडे वगैरे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा व्यवस्थित हळूहळू सेट होत आहेत. सगळं एकदम तर काही होणार नाही. कारण मी काही जुन्या गोष्टी ज्या होत्या म्हणजे तिथून घरून बऱ्याचशा कमी गोष्टी इथे आणल्या. फर्निचर वगैरे आम्ही इथे ऑलरेडी बनवून घेतलं होतं. तर त्याच्यामुळे जेवढ्या फक्त वापराच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी मी इथे आणल्या. सगळा पसारा ॲज इट इज मी इथे आणला नाही आणि त्यामुळे सेट करायला आम्हाला काही जास्त वेळ लागला नाही. आणि खूप सारे जण, मला माहिती आहे की बरेच जण सांगतात की ताई होम टूर दे, होम टूर दे. मला माहिती आहे की तुम्हाला बघण्याची खूप एक्साइटमेंट आहे, मलाही दाखवण्याची खूप एक्साइटमेंट होती. कारण तुम्ही माझी एक फॅमिली आहात. जरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असला पण तरीही खूप सारे आशीर्वाद तुमच्याकडून माझ्यापर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत येतात आणि त्या आशीर्वादांचाच कुठेतरी हा एक परिणाम असतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली प्रगती करत असतो. तर तुमच्यासोबत मी का या गोष्टी लपवून ठेवू? तर मी होम टूर देत नाहीये. तर बऱ्याच जणांना असं वाटतंय की का होम टूर देत नाहीये? तर त्याचं जे कारण आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर होम टूर तर माझ्या म्हणजे माझ्या अनुषंगाने की फक्त घर दाखवलं म्हणजे मी एवढं घेतलंय, तेवढं घेतलंय बस असा मोठेपणा करण्यासाठी घर दाखवणं आणि काहीतरी तुम्हाला त्यातून उपयोगी पडेल की ज्या गोष्टी मी शेअर करेन की बाबा मी ही गोष्ट अशी बनवली आहे, त्याच्यामुळे मला असा फायदा झाला, तर तुम्ही असं बनवू शकता, याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे चेंजेस करू शकता. अशा अनुषंगाने मला घर दाखवायला आवडेल. नाही की मी एवढं घर घेतलंय, तेवढं घर घेतलंय. आणि हा एक कन्सेप्ट मी क्लिअर करते की मी काही बंगला वगैरे घेतलेला नाहीये. माझा हा मी 2 BHK फ्लॅट घेतलाय. पहिला 1 BHK फ्लॅट होता आणि मला जागेची कमी होत होती. त्यानंतर मला मंदिरासाठी स्पेसिफिकली जागा हवी होती. कारण माझं आधीचं जे मंदिर होतं ते बेडरूम मध्ये होतं आणि जे खरंच वास्तूच्या हिशोबाने किंवा कुठल्याही हिशोबाने जे बरोबर नव्हतं. पण तेव्हा जागेची कमी आणि दिशा नव्हती प्रॉपर मला भेटत कुठेही, तर त्याच्यामुळे मी तिथे ठेवलं होतं. पण तरीही जर तिथेही माझ्या हातून जर चुका झाल्या असत्या किंवा काही गोष्टी चुकीच्या घडल्या असत्या तर तो देव आहे आणि तेच नेहमी सांभाळून घेतात. आणि मी त्यांनाच नेहमी सांगायचे स्वामींना की स्वामी तुम्हीच बघून घ्या की काय कसं होतंय किंवा काय चाललंय वगैरे. तर त्यांच्याच कृपेने ही गोष्ट आज झालेली आहे. त्यांचीच कृपा आहे की एवढी मोठी गोष्ट मी आयुष्यात मला भेटू शकली, मिळू शकली. पण त्याचं मला असं हे नाहीये की मला मोठेपणा ह्याच्यामध्ये काही मिरवायचं नाहीये की मी घर घेतलं एवढं मोठं असं तसं, माझ्याकडे किती पैसा आहे वगैरे. त्या गोष्टी मला अजिबात याच्यामध्ये काही मोठेपणा मिरवायचं नाहीये. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की होम टूर मी सध्या लगेच तुम्हाला देणार नाही. कारण जसं YouTube वरती सध्या जे वातावरण चाललंय ना, बऱ्याच जणांना माहिती नाहीये आणि बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल की काय चाललंय. हाऊस क्वीनने सुद्धा काल व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यावरती. तर अशा काही आहेत लेडीज की लेडीजच आणि ज्या स्त्रियाच आहेत की ज्या स्त्रियांनाच एवढा त्रास देतात आणि गेले खूप सारे 7-8 महिने हा प्रकार चालू आहे की YouTube वरती बऱ्याच चांगल्या चांगल्या मोठ्या युट्यूबर्सला त्यांनी घेतलंय आणि त्यांच्यावरती नको नको त्या काही कमेंट्स केल्या जातात. प्रत्येक व्हिडिओला स्कॅन केलं जातं, प्रत्येक व्हिडिओवरती रोस्टिंग केलं जातं. मी त्या दिवशीच्या लाईव्ह मध्ये सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या बऱ्याचशा. रोस्टिंग म्हणजे काय असतं, मला त्यांनाही ही एक गोष्ट सांगायची आहे की रोस्टिंग म्हणजे काय असतं. की चुकत असेल माणूस कुठे, तुम्हाला वाटत असेल की ह्या काही चुकांमुळे प्रॉब्लेम होतोय किंवा काय, तर त्याच्यावर एखाद दुसरा व्हिडिओ बनवला जातो, त्याला रोस्टिंग म्हणतात. आणि ते पण चांगल्या प्रकारे चांगल्या वेने तो प्रेझेंट केला जातो, त्याला रोस्टिंग म्हणतात. नाही की तुम्ही उठ-सूट प्रत्येक व्हिडिओ घेऊन प्रत्येक व्हिडिओवरती तुम्ही जर तुमचे व्हिडिओ बनवताय, तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवून तुम्ही पैसे कमवताय, तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. आणि जसं म्हणजे माझ्यावरती ज्या गोष्टी केल्या गेल्या तर देवाला सुद्धा सोडलं नाही. जसं मला ते म्हणतात की देवाला देवपूजा करून ही पैसे दाखवते, पैसे कमवते. YouTubeच्या पैशांमधून हिने हे एवढं बंगला घेतलाय. तर मला असं म्हणायचं की जे म्हणतात ना त्यांनी येऊन बघावं पहिले की काय परिस्थिती आहे, काय आहे, काय नाहीये, बंगला आहे का काय आहे.
या सगळ्या गोष्टी पहिले व्यवस्थित फॅक्ट्स क्लिअर करावे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलावं. आणि आम्ही YouTubeवर जगतो का, आम्ही स्वतः मेहनत करतो का, आमचे आमचे मिस्टर कमवतात किंवा काय, या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. असं नाहीये. YouTubeवर जे स्वतः जे हे कमेंट्स करतात ना, त्यांनी स्वतः पहिले बघावं की तुम्ही पण आज YouTubeवरतीच काम करता. तुम्हाला स्वतःला कळत असेल की YouTubeवर किती पैसे मिळतात, किती नाही. आणि माझी तरी अर्निंग एवढी नक्कीच नाहीये की मी YouTubeवरती असं घर घेऊ शकते किंवा काय. एखादी गोष्ट घेऊ शकते, पण म्हणजे एखादी छोटी-मोठी वस्तू घेऊ शकते. पण घर मी एवढं घेऊ नाही शकत. ही आमची खूप वर्षांपासूनची पुंजी आहे, गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, मिस्टरांचं जॉबचं आहे. त्या गोष्टींमधून आम्ही या गोष्टी केल्यात आणि ते पण आम्ही लोन वगैरे सगळ्या गोष्टी करून ही गोष्ट घेतली. आणि मी पहिलीच अशी व्यक्ती नाहीये की जी घर घेते किंवा प्रगती करते. अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्या ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या-मोठ्या गोष्टी घेतात. मग तुम्हाला का ह्या गोष्टींचा त्रास होतो? कोणी जर प्रगती करत असेल, तर तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास का व्हायला पाहिजे पहिली गोष्ट तर. म्हणून मला पण असं वाटतं, की नाही मला शेअर करायची इच्छा वाटत आहे सध्या या साऱ्या गोष्टी, की कसं असतं ना, बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा बरेच जण ह्याच्यावरती बिलीव्ह करत नसतील. पण नजर हा एक खूप मोठा प्रकार असतो, की सडनली म्हणजे कसं असतं, की जो श्रीमंत माणूस आहे ना, तर त्याने कितीही काही केलं, कितीही कमवलं, तरी लोकं त्याला काहीही म्हणत नाहीत. आणि एखादा मिडल क्लास व्यक्ती जेव्हा थोडासा ग्रोथ करायला लागतो, काही प्रगती करायला लागतो, तर लोकांना ते बघवत नाही. लोकांना सडनली असं वाटतं, "अरे, ह्याच्याकडे एवढं कुठून आलं? ह्यानी एवढं कसं केलं? अच्छा YouTubeवर आहे का? अच्छा YouTubeवरून एवढं कमवलं का?" तर असे सगळे लोकांचे फॅक्ट्स टर्न घ्यायला लागतात. तर त्याच्यासाठी मी पहिली ही गोष्ट तर क्लिअर करते, की YouTubeच्या पैशांमधून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीयेत. YouTubeचं जे माझं चॅनल आहे ना, त्याच्यातून जी अर्निंग येते ना, ती मी दुसऱ्या खूप चांगल्या कामांसाठी वापरते. आणि ॲक्चुअली हे एवढं सगळं एक्सप्लेनेशन द्यायची मला खरंच गरज वाटत नाहीये. पण असं काही गोष्टी आहेत ना, त्या सांगितल्याशिवाय क्लिअर होत नाहीत. लोकांना असं वाटतं, की हे फक्त गप्प बसलेत, मग हे का बोलत नाहीयेत? पण कसं असतं ना, आमच्या तोंडून कदाचित तुमच्यासाठी खरंच काही वाईट निघू नये, याच्यासाठी आम्ही गप्प बसलोय. कारण तुम्ही तर तुमचं कर्म खराब करतातच आहेत. पण आम्ही तुम्हाला बोलून आमचं पण कर्म खराब होईल कुठेतरी. आणि हे कर्मावरती जो विश्वास ठेवतो ना, कर्म ही गोष्ट खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आज जे करताय, तुम्ही आज जे दुसऱ्यांना नावं ठेवताय, दुसऱ्यांना नावं ठेवून त्यांच्यावरती तुम्ही पैसे कमवताय. मला माहित नाही तुम्ही पैसे कमवताय का काय कमवताय? तुम्हाला जे 4 निगेटिव्ह लोकं जे येऊन तुम्हाला सपोर्ट करतायत, ते तुम्हाला कुठेतरी चांगलं वाटतंय की काय? पण एक गोष्ट तुम्हाला मी मनापासून सांगते, जे आज मी या ज्या सेवेमध्ये आहे, ही सेवा जी आज लोकांपर्यंत पोहोचते, त्यातून खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सारे फरक पडतायत. त्यांच्यात एवढ्या चांगल्या भरभरून कमेंट्स येतात. आणि कधी-कधी मलाही असं वाटतं, की काय फरक पडतो? काय आपल्या व्हिडिओने फरक पडतो? पण जेव्हा अशा कमेंट्स येतात, जेव्हा लोकं अशी स्वतःहून सांगतात ना, तेव्हा ती गोष्ट कुठेतरी अशी वाटते, की खरंच आपण ही गोष्ट कधीच सोडली नाही पाहिजे. आपण आयुष्यभर पैशांसाठी नाही, पण आज कोणाचं तरी आयुष्यात काहीतरी चांगले बदल घडतायत, त्याच्यासाठी का होईना मी ही गोष्ट नेहमी चालू ठेवेन. आणि देवाचं प्रदर्शन म्हणजे देवाचा बाजार मांडलाय किंवा देवाचं प्रदर्शन करतायत किंवा देवांना दाखवून तुम्ही पैसे कमवतायत, अशी गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते. आज तुम्ही जो 10 मिनिटाचा व्हिडिओ बघता ना देवपूजेचा, त्याला तासोन-तास लागतात. कधी-कधी 5-5, 6-6 तास सुद्धा पूजेला लागतात. आणि ती माझी म्हणजे जे मी देवांचं सगळं डेकोरेट करते किंवा देवांना सजवते, ती माझी देवावरती प्रेम करण्याची पद्धत आहे. जो या भक्ती मार्गात जो असतो ना, त्यालाच ही गोष्ट कळू शकते, की फक्त मंत्र, स्तोत्र, पठण किंवा ह्या गोष्टी केल्यानेच फक्त भक्ती किंवा देवपूजा होत नाही. देवपूजेचे, भक्तीचे खूप वेगवेगळे मार्ग आहेत. आणि हे जे बघतात ना लोकं, तर लोकांना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते. एक वेगळीच प्रसन्नता त्यांच्या आयुष्यामध्ये येते. आज या गोष्टींची खूप सारी गरज आहे. आणि फक्त मोठे माणसंच नाही, तर अगदी लहानातले लहान मुलं सुद्धा हे आवडीने बघतात. त्यांच्यावरती सुद्धा हे परिणाम होतात. तर तुम्ही ह्या गोष्टींना म्हणजे ह्या गोष्टींना निगेटिव्हिटीमध्ये घेऊन किंवा निगेटिव्ह वेमध्ये लोकांसमोर प्रेझेंट करून तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्यामध्ये?
तुम्हाला 4 पैसे मिळतील, पण ते पण तुम्हाला लाभणार नाहीत पहिली गोष्ट तर. कारण चुकीच्या मार्गाने तुम्ही या गोष्टी करताय. तर तुम्हाला खरंच YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अर्निंग ॲज अ करियर तुम्हाला करायचं असेल ना, तर तुम्ही पण चांगल्या वेने करा. आज YouTubeवर असे खूप सारे गलिच्छ चॅनल सुद्धा आहेत, की जे खूप काही चुकीच्या गोष्टी प्रेझेंट करतात. तुम्ही त्यांच्यावरती रोस्टिंग करा. त्यांच्यावरती त्यांच्या चुका तुम्ही त्यांना दाखवून द्या. पण तुम्ही जर चांगल्याच लोकांच्या मागे हात धुवून लागाल, तर ही गोष्ट आहे ना, म्हणजे जी ही कर्माची गोष्ट मी तुम्हाला सांगते, की जे तुम्ही चुकीचे कर्म करताय ना, त्याची फळं फक्त तुम्हालाच नाही, तुमच्या फॅमिलीला, मुलांना, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या फ्युचरमध्ये कुठे ना कुठे ही गोष्ट तुम्हाला अतिशय त्रासदायक होऊ शकते. तर म्हणून माझी एकच रिक्वेस्ट असेल, की प्लीज ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. प्रॉपर चांगल्या गोष्टी प्रॉपर चांगल्या वेने रोस्टिंगही करायचं असेल, तर चांगल्या वेने रोस्टिंग करा. अशा प्रकारे रोस्टिंग करू नका, की ज्याने कोणाला तरी खरंच खूप मानसिक त्रास होऊ शकतो आणि एखाद्याची हाय घेणं किंवा एखाद्याचा त्रास घेणं ना, ही सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे फिजिकली तुम्ही कोणाला त्रास नाही देत आहेत, पण मेंटली तुम्ही तुमच्या या गोष्टींमुळे आज मेंटली खूप सारे जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांना म्हणजे मोठे नाही म्हणत, पण खूप सारे यूट्यूबर्स आहेत ज्यांना खरंच खूप त्रास होतोय. आणि जेव्हा तुमच्यावरती एखादी टीका टिप्पणी केली जाते, तेव्हा तुम्हाला किती त्रास होतो त्या गोष्टीचा. तर तसंच आम्ही सुद्धा ह्या गोष्टी प्रामाणिकपणे लोकांसोबत शेअर करत असतो. प्रामाणिकपणे आम्ही आमच्या आयुष्यातल्या उतार चढाव सगळ्या गोष्टी लोकांना दाखवत असतो. ते फक्त पैशासाठी नसतं. कधी-कधी जी एक बॉन्डिंग बनलेली असते ना लोकांसोबत, कारण ते आम्हाला आपलंसं समजत असतात. त्यांना असं वाटत असतं, की अरे आमच्या आयुष्यात काय चाललंय, काय नाही, तर हे त्यांना बघायला आणि शेअर करायला आवडत असतं. त्यातून बरेचसे लोकं चांगल्या, वाईट बऱ्याचशा कमेंट्स येतात, की "ताई असं कर, तसं कर, असं नको करू." तर ते समजतं, पण तुम्ही ज्या वेने ह्या गोष्टी प्रेझेंट करतायत ना लोकांसमोर, तर तुम्ही खूप साऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा निगेटिव्ह म्हणजे गोष्टींकडे प्रवृत्त करताय ह्याच्यासाठी. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. बघा समाजामध्ये आता हे जे कलियुग चालू आहे, ह्याच्यामध्ये आधीच लोकं खूप वाईट वळणाला चाललेत आणि आणखीन त्याच्यामध्ये का तुम्ही अशी भर करताय? जर चांगल्या गोष्टी येतायत ना, तर चांगल्या गोष्टींना येऊ द्या. चांगलं होऊ द्या लोकांचं. कुणाच्या वाईटावर कधीच जाऊ नका. तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खोदायला जाल ना, तर त्या खड्ड्यात तुम्हीच उद्या जाऊन पडणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर म्हणून बस ही एक गोष्ट मला सांगायची होती. आणि जसं धनश्रीने सांगितलं, की जर हे ऐकले नाही, तर ह्यांच्यावरती लीगली काही गोष्टी केल्या जातील. कारण ही गोष्ट खरंच आहे, की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त म्हणजे हे असतो जास्त चुकीचा असतो खरं सांगायला गेलं तर. तर असं नको व्हायला आणि बऱ्याच लोकांच्या अशाही कमेंट्स आल्या, की तुम्ही का गप्प बसताय? तुम्ही का याच्यावरती ॲक्शन घेत नाहीये? तर जर ह्यांनी ह्या गोष्टी थांबवल्या नाहीत, तर खरंच असं होईल ना, जेव्हा सगळी पॉझिटिव्हिटी एकत्र येऊन जेव्हा ह्या गोष्टीला टफ देईल ना, तर तुम्हाला खूप भारी पडेल. हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि जे आहे ना, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. तर म्हणून प्लीज मी तुम्हाला विनंती करते, की तुम्ही प्लीज या गोष्टी बंद करा आणि चांगल्या गोष्टी करा. तुमच्या आयुष्याचं सुद्धा चांगलंच होऊ दे. हेच मला तुम्हाला सांगायचंय. काय कोणाला मला मला तुम्ही जरी दुसऱ्यांना किती वाईट बोलत असाल, तरी आम्हाला तुम्हाला वाईट बोलून आम्हाला आमचं कर्म खराब करायचं नाहीये. तर म्हणून मी जसं नेहमी स्वामींना सांगते, की स्वामी सगळ्यांच्या आयुष्यात भलं होऊ दे. सगळ्यांना सुख समृद्धी मिळू दे. तसंच तुमचंही चांगलं होऊ दे. फक्त तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं चिंता. कधीही कोणाचं वाईट चिंतू नका. तर म्हणून माझा जो डिसिजन आहे, की सध्या मी होम टूर देणार नाही, तो यासाठीच आहे. पण माझे बाकीचे जे हितचिंतक आहेत त्यांना मला सांगायचंय, की ज्या छोट्या-छोट्या गोष्टी एक-एक सेक्शन, की हे मी असं केलंय, तर हे तुम्ही असं बनवू शकता किंवा काय अशा छोट्या-छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. कारण अशी सगळी कारणं आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. कारण प्रत्येक जण चांगल्याच दृष्टीने बघतं असं नाहीये. भले मी किती ओरडून-ओरडून सांगेन, की बाबा मी खूप प्रामाणिकपणे केलंय, मी असं केलंय, मी तसं केलंय. पण तरीही काही लोकं असे असतात, की ते कधीच सुधारत नाहीत. ते बोलत उलट्याच म्हणजे वेने आपल्याला बोलत असतात. तर अशा बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या आणि मी सरळ त्या ब्लॉक करून टाकल्यात, डिलीट करून टाकल्यात. कारण असे जे आहेत ना निगेटिव्ह गोष्टी त्या मला माझ्या ह्याच्यामध्ये चॅनलमध्ये ठेवायच्याच नाहीयेत. आणि काय होतं ना,
त्या लोकांना मी उत्तरही देऊन बघितलं, पण त्यांचं माइंडच एवढं करप्टेड आहे ना, म्हणजे बुद्धी एवढी भ्रष्ट झालेली आहे ना, की त्यांना चुकीच्याच मार्गाने म्हणजे समोरच्याला त्यांना बोलायचंच असतं. तर त्याच्यामुळे कितीही चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं, तरीही त्यांना समजत नाही. तर त्याच्यामुळे मी अशा जर काही कमेंट्स आल्या, ज्यांना मला वाटते की जेन्युइनली जे मला बोलतायत, विचारतायत, त्यांना मी रिप्लाय करते. पण जे असे चुकीच्या पद्धतीने ज्यांना बोलायचं असतं ना, त्यांना मी कधीच आता रिप्लाय करणार नाही. त्यांना मी सरळ ब्लॉक करते. कारण त्यांचा हेतूच चुकीचा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये विचारण्यामागे. तर म्हणून सॉरी सगळ्यांना, पण खरं सांगते की सध्या तरी मी पूर्ण होम टूर देणार नाही. जेव्हा मला खरंच कम्फर्टेबल वाटेल ना, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला ग्लान्स देईन. बघा, मी होम टूर आता सध्या जसे व्ह्यूज येतायत त्याच्या हिशोबाने जर मी होम टूर दिली ना, तर माझ्या व्हिडिओला खरंच खूप चांगले व्ह्यूज येतील, हे मलाही माहिती आहे. पण मला ती गोष्ट करायची नाहीये, कारण मी फक्त आणि फक्त पैशासाठी मी चॅनल ओपन केलेलं नाहीये. हे सगळ्यांना खूप वेळा मी सांगितलंय. तर म्हणून थोडासा धीर धरा. हळू सगळ्या गोष्टी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. सुरुवात मी माझ्या किचनपासून केलेलीच आहे ऑलरेडी. त्यानंतर एंट्रन्सबद्दलचे तुम्हाला खूप सारे प्रश्न आहेत, तर त्याचं पण तुम्हाला दाखवेन. त्यानंतर फर्निचर मी कशाप्रकारे काय केलंय ते तुम्हाला हळू शेअर करेन. आणि बघा, डेली रुटीनचे व्लॉग्स असतात, तर खूप ऑब्व्हियस आहे की घर दिसणारच तुम्हाला. असं होणार नाही की घरात मी काय कुठे बाहेर जाऊन काही शूट करणार नाहीये. तर त्याच्यामुळे हळूहळू सगळ्या गोष्टी दिसतील. पण थोडंसं म्हटलं ना, की थोडासा वेळ द्यावा लागेल मला स्वतःला आणि तुम्हाला सुद्धा. तर जे माझे खरंच हितचिंतक आहेत, जे मला खरंच खूप समजून घेतात आणि जे आत्तापर्यंत मला सपोर्ट करत आलेत, आशीर्वाद देत आलेत, तर त्यांना माझी ही गोष्ट, माझी ही कळकळ त्यांना नक्कीच समजेल. आणि बस एवढंच मला सांगायचंय. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आणि पुन्हा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.